पहिल्या पराभवानंतर श्रेयस अय्यर भारताच्या टीममध्ये करणार 2 मोठे बदल. तर कोणत्या खेळाडूला संधी भेटणार आणि कोणता खेळाडू बाहेर होणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम मॅनेजमेंट काही धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सर्वात मोठी चर्चा आहे वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची. अनेक वृत्तानुसार ईशान किशनच्या जागी वैभवला संधी मिळू शकते. IPL मधील दमदार कामगिरीनंतर चाहतेही त्याला भारताकडून खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरा संभाव्य बदल गोलंदाजीत होऊ शकतो. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी प्रिन्स यादवला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. टीमला अतिरिक्त वेग आणि नवीन पर्याय देण्यासाठी हा बदल केला जाऊ शकतो. तर भारताची संभाव्य प्लेइंग 11 आपण पाहूया. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावरती वैभव सूर्यवंशी, चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, 5व्या क्रमांकावरती तिलक वर्मा, 6व्या क्रमांकावरती शिवम दुबे, 7व्या क्रमांकावरती अक्षर पटेल, 8व्या क्रमांकावरती वॉशिंग्टन सुंदर, 9व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग, 10व्या क्रमांकावरती हर्षित राणा आणि 11व्या क्रमांकावरती प्रिन्स यादव अशी असू शकते भारताची प्लेइंग 11. मात्र ही फक्त संभाव्य प्लेइंग 11 आहे. अंतिम संघ नाणेफेकीच्या वेळी जाहीर केला जाईल. तुमच्या मते हे 2 बदल भारतासाठी योग्य ठरतील का? वैभव आणि प्रिन्सला संधी द्यावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. थँक्यू.